संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बिमी जोरात चालू आहे, रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो, आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला? पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा, मग 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय ते असंच केलं? काही योजना बिजना राबवल्या नाहीत, शाळा उभ्या केल्या नाहीत, कर्जासाठी बँकांना निर्माण केल्या, काय केलं काय? मग जे करेल ते स्वामी करेल. कोण टी व्हीवरनं सांगते, एक तो नटी आहे अशोक सराफची बायको, की वरतून उडी टाकली तरी स्वामी वाचवतील. मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला. रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता, त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे, त्याचे फक्त 5 शो झाले. 5 शोत भूमिकन्या सीता नावाची, ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे. ती त्या रामाला विचारते, तू स्वतःला इतका मोठा समजतो, राजा समजतो, देव समजतो, अजून कोण काय समजतो? तुझ्या बरोबर तुझा भाऊ आला, तुझी बायको आली, 1 वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास. तू तुझ्या भावाला विचारलंस काय की 14 वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल? ती सांगते, अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. त्या नाटकाचे 5च शो झाले, नंतर नाही झाले. हे इकडची संस्कृती सांगते. ज्ञानेश महाराव याने सियावर प्रभू रामचंद्र, सीतामय्या, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ यांच्याबद्दल अत्यंत अश्लील शब्दामध्ये या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही कोल्हापूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे, FIR दाखल झालेला आहे आणि आपण आज आव्हान केलेलं आहे त्याला ताबडतोब अटक करावी, अन्यथा याच्यापुढेही आंदोलन उभं केलं जाईल. महाराष्ट्रवासियांना आव्हान आहे, या पक्षाने पहिल्यांदा एक सांगा, पहिलं काय करायचं?